शेतकरी मित्रांनो, आज आपली आता संध्याकाळची जी फेडिंग आहे ती संध्याकाळची 10वी फेडिंग राहील. 10वी फेडिंगला आपल्या अळ्यांची साईज या पद्धतीने झालेली आहे. सकाळचा व्हिडिओ मी संध्याकाळी टाकला होता. या पद्धतीने अळ्यांची आपली साईज आहे 10वी फेडिंगला. तर या पद्धतीनं 4 म्हणजे 8 बेड आहे. 50 फुटामध्ये 40 फुटाचे आपले रॅक आहे. तर या पद्धतीने सगळीकडे जो दिवसभर आपण सकाळी पाला टाकला होता तो पूर्णपणे अळ्यांनी खाऊन घेतलेला. एक 10% थोडं पान दिसतंय वरती, नाही तर पूर्णपणे अळ्यांनी फिडिंग खाऊन घेतलेली आहे सकाळची. आता हा जो पाला आहे यावरती आपण 10वी फिडिंग करणार आहे. तर जे आपल्या मरकुरे असतात त्या आपण सकाळी बंद करत असतो दिवसभर, आणि नाईटला आपण संध्याकाळी 7 वाजता जर मरकुरी चालू केल्या तर सकाळी 7 वाजता आपण बंद करून शेड पूर्णपणे ओपन करून देत असतो. त्यामुळे जे दमट वातावरण झालेलं असतं आपल्या शेडमध्ये ते पूर्णपणे कमी होतं. मग या पद्धतीने अळ्यांची साईज आहे. तर थंडीचं बॅचचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर 100% हिवाळी बॅचमध्ये बॅच पण सक्सेस होतात. आणि सकाळी आपण यावरती विजेता वगैरे मारल्या होत्या आणि त्यानंतर याच्यावर फेडिंग केली होती आपली. हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीनं आपल्या अळ्यांची साईज आहे आणि संख्या पण आहे. ही बॅच आपली 250 अंडेपुंजाची आहे. आत्ता सध्या जी चालू आहे ती ही एका एकरातून आपण 250 अंडेपुंज काढल्यानंतर परत आपलं जे पुढलं 1 एकर क्षेत्र आहे त्यावरती आपण ही बॅच गेल्यानंतर दुसरी बॅच लगेच घेणार आहे. तर वर्षाकाठी जवळपास 2 एकरातून 8 बॅच ह्या निघत असतात आणि कोशाला रेट पण चांगले आहे आणि उत्पादन पण चांगल्या पद्धतीनं निघत असतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.